चेंबूर बोर्ला घाटला परिसरातील बंद स्ट्रीट लाईट्स पुन्हा सुरू। चेंबूरमधील बोर्ला घाटला परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स अखेर पुन्हा सुरू करण्यात आल्या। माजी बेस्ट समिती अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या सूचनेनुसार आणि नगरसेविका व स्थायी समिती सदस्य मीनाक्षी अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नातून बृहन्मुंबई महानगरपालिका विद्युत विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी अनिल पाटणकर आणि मीनाक्षी पाटणकर यांच्या हस्ते बटन दाबून लाईट्सचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला महिला चेंबूर विधानसभा संघटक अनिता महाडिक, युवा सेना महाराष्ट्र महासचिव डॉक्टर अजित गावडे, शाखा प्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे, कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे, डीजी शाखा समन्वयक अनिल पटेल तसेच शिवसेना उभाटा शाखा क्रमांक 153 चे महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय की घाटला कारदेव नगर 153 चे हे सुरुवात आहे। इथून वॉर्ड आमचा खऱ्या अर्थाने सुरू होतो इकडून। त्याच्यामुळे आम्हाला बरेच वर्ष वाटत होतं की हा ट्रॅफिक आयलंड, कारण ट्रॅफिक आयलंडमुळेच आमच्याकडे कमी आहेत। त्यामुळे हा एखादा एक अत्यंत सुंदर असं आयलंड व्हावं असं वाटत होतं आणि आम्ही मागे जवळजवळ 2021 साली त्याचं लोकार्पण केलं होतं। त्यानंतर 2 वर्षांनी इकडच्या लाईट्स कापल्या गेल्या होत्या, काही चोरीला गेलेल्या होत्या। त्याचबरोबर इथे सगळं ते गर्दुल्ले वगैरे बसून त्यांनी जी वाट लावली होती, तर त्याच्यात एक चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि आज पुन्हा एकदा सातत्याने पाठपुरावा करून आपल्या स्थानिक नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करून आज पुन्हा एकदा हा ट्रॅफिक आयलंड रोषणाईने लोकांच्या समोर आणलेला आहे। लवकरच आतमध्ये सुद्धा काही डागडुगीज आहेत, जे स्मारक आहेत त्याच्यात सुद्धा थोडासा बदल करायचा आहे आम्हाला। पण हे जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे आम्ही ह्या इकडच्या घाटल्या विभागाचं एक प्रतीक सुरू तिथे टाकलं होतं। पण गोवंडी घाटला सुरुवातीचे आगरी कोळी यांचे गावाने नटलेले होते, त्यामुळे सुरुवात आम्ही ती एक जुना त्यावेळेचा कोळी, नंतर जशी समाज वाढत गेला आमचा कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, त्यामुळे दुसरं प्रतिकृती आम्ही ती त्यांना अर्पित केली होती आणि आमच्या आताच्या युवा पिढीला म्हणून एक सुशिक्षित युवा म्हणून आम्ही ते तिसरं तो प्रतीक आम्ही आणलं होतं आणि त्या दृष्टीतून एक विभागाचा विकास होत असताना विभागाचं सुशोभीकरण याकडे आम्ही लक्ष दिलं होतं आणि त्या माध्यमातून तुम्ही बघाल की आज आणि हे लोक मला बरेच जण विचारत होती हे असं नाव काय लिहिलेलं आहे चेंबूर बोर्ला घाटला। तर मुळात ह्या विभागाचं नाव पूर्वी चेंबूर बोर्ला घाटला म्हणून त्याला आणि आमच्या वॉर्डला सुद्धा मध्य बोर्ला घाटला 153 वॉर्ड म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि ही आमची जुनी ओळख आहे। ती ओळख आम्ही आज इथे लावलेली आहे, पुन्हा एकदा नव्या रोषणाईने सुरू केलेली आहे। त्याच्यात मध्य बोर्ला चेंबूर बोर्ला घाटलामध्ये आपलं स्वागत आम्ही तिथे ह्या लाईटच्या रोषणाईच्या माध्यमातून केलेलं आहे। माझी आपल्या माध्यमातून आता जे पण हे माझं आव्हान किंवा आजचा हा बाईट बघतील तर माझं एक आव्हान असेल की बाबा ही आपण आहे हे लोकांसाठी आहे, लोकांच्या माध्यमातून आहे। महानगरपालिकेचे जरी निधी असला करणारे आम्ही असलो तरी हा लोकांचा निधी आहे, त्यामुळे हा व्यवस्थित राहिला पाहिजे ही आता पुढे इथल्या स्थानिकांची जबाबदारी आहे। आज आम्ही म्हणून एक मोठा गाजावाजा न करता, कारण जेव्हा आम्ही हे लोकार्पण केलं त्यावेळेस मोठा गाजावाजा केला होता, पण आता काय आपण काय एवढं मोठं आम्ही काम नाही केलेलं आहे, पण एक रोषणाई परत एकदा लोकांसमोर जावी म्हणून त्या उद्देशाने आज त्याचं लोकार्पण सन्माननीय नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, आमच्या महिला शाखा संघटिका अनिताताई महाडिक, शाखा प्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका योगिता महाडिक आणि आमच्या महिला आणि उपशाखा प्रमुख, त्याचबरोबर मारुती वाघमारे, आमचं कार्यालय प्रमुख डिजिटल आमचा अनिल पटेल आणि आमचे सगळे जे काय पदाधिकारी शॉर्ट यामध्ये सूचनेमध्ये आले त्यांच्या माध्यमातून आज आम्ही पुन्हा एकदा या रोषणाईचा लोकार्पण करत। तर बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, सुरुवातीला पण आम्ही त्या लाईट्स गेल्यानंतर पुन्हा पाठी लागायचो, ते म्हणायचे, मग आम्हाला वाटायचं की घुशी वगैरेने कुतरलेलं असेल,
पण बघितल्यानंतर की ते कापलेले आहे किंवा आतमध्ये ब्लब हे होते, ह्या ज्या लाईट दिसत आहेत अँटिक लाईट्स आहेत, या कलर्स लाईट ह्या पण चोरीला गेल्या होत्या. जर ब्लब गेला असेल तर तो तिथे लागलेला दिसला असता ना, उडलाय ब्लब, पण तिथून तो मुळात काढून नेलेला होता. त्यामुळे ही शेवटी आपली संपत्ती आहे. याचं सुशोभीकरण आम्ही केल्यानंतर जपायचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करायचं आहे आणि एक चांगलं आपण हे डोळ्याला आनंद देणारं असं एक छोटंसं आयलंड आम्ही ते केलेलं आहे. त्याची जपणूक सर्वांनी करायची. खरं तर अनिल जी पाटणकर माजी नगरसेवक, माजी बेस्ट समिती अध्यक्ष यांची त्यावेळी इच्छा होती की आपलं घाटला तुम्हाला माहिती आहे कसं आहे, मधल्या मध्ये आहे आणि कुठेतरी आपलं घाटलाचं नाव दिसलं पाहिजे आणि एखादी अशी वास्तू आपल्याला सगळ्यांना लोकांना दिसली पाहिजे. बरं हा घाटला आहे आणि त्या परीने पाटणकर तेव्हा प्रयत्न करत होते आणि एक अशी जागा मिळाली की ते ट्रॅफिक आयलंड आहे, आपण करू शकतो. त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही बघितलं पाटणकर की आगरी कोळ्यांचा गाव होता. मग ही संकल्पना त्यांनी मांडली खरंच आणि 1.5-2 वर्ष व्यवस्थित चालू होतं. त्याच्यानंतर मग बऱ्याच लाईट कट व्हायला लागल्या, चोरून घेऊन जायला लागले. नंतर नगरसेवक नव्हते, 4 वर्ष अशीच बंद. लोक विचारत होते, आपल्याला आपल्या विभागाला काय फंड मिळत नव्हता तेव्हा. पण आता जेव्हा आपण नगरसेवक म्हणून आलो तेव्हा आपण याच्या पाठी लागलो. तरी आपल्याला आज 3 महिने गेले त्या पाठी. सारखं आपण विचारतोय कधी होतंय, निधी मिळत नव्हता, पण अखेरीस त्याला यश आलंय आणि आज तुम्ही बघताय आपण ही लोकांसाठी आज हे सुशोभीकरण आपण केलेलं आहे. पण काम आहे की हा खूप खरंच आहे. आता प्रत्येक जण आपण बोलत असतो, पण नागरिकांचं पण काम आहे की वास्तू आहे, ही पब्लिक प्रॉपर्टी असते, आपल्यासाठी असते. रस्ते आहे ना की आपल्याला चालायला पाहिजे, फुटपाथ आहेत, हे आपल्यासाठी आहे. ही पब्लिक प्रॉपर्टी ही आपली आहे, आपण ती जपली पाहिजेत. हे मला वाटतं आता तुमच्या माध्यमातून मी आता सांगणार आहे लोकांना की हे आपल्यासाठी आहे. झाडांचा विषय होता, मी झाडं लोकांना पण म्हणत होती, झाडं ही आता पाहिजेत आपल्याला. तुम्हाला माहिती असेल किसन कांबळेचं आपण रोडचं वायडिंग करत होतो, नवीन काम करत होतो, त्यावेळी रस्ते होते, मी 4ही साईडला कुंपण टाकून माती टाकून आपण ते करायला सांगितलं, कारण त्यांना पण पाणी आपल्याला पण गरज आहे. तुम्हाला माहिती आहे कोरोनात आपल्याला ऑक्सिजनची गरज होती, पण आता जी झाडं आपण तिथे त्यावेळी पाटणकरांनी लावली होती आणि आज आपण तिथे चांगली झाडं केलेली आहेत. लोकांनी प्रत्येक नागरिकांनी कळलं पाहिजे की जी प्रॉपर्टी असते, पब्लिक प्रॉपर्टी असते, ते आपल्यासाठी असते. आपल्या माध्यमातून जनतेला मी आवाहन करेन की ती व्यवस्थित ठेवावी. सन्माननीय आमचे माजी नगरसेवक बेस्ट समिती अध्यक्ष यांनी 4 वर्षापूर्वी अतिशय सुंदर सुशोभीकरण केलं होतं, पण कोरोना काळामध्ये आणि जी सत्ता पलट झाली त्यानंतर सतत 4 वर्ष अंधार होता. आणि जनतेला सुद्धा मी आवाहन करेन की ही आपली प्रॉपर्टी, जसं आमच्या बहिणींनी सांगितलं, पाटणकर साहेबांनी सांगितलं की जबाबदारी आपली लोकांची पण आहे. परंतु एक सांगायचा अभिमान वाटतं की आज तुम्ही बघितलं ते जानेवारीपासून निवडून आल्यानंतर आमचे नगरसेवक पाटणकर वहिनी असतील, त्या छोटेसे कामासाठी 4 महिने लागले त्यांना. तुम्ही विचार करा की कसं तिथे स्टँडिंगमध्ये त्यांना किती त्रास होते. आज तुम्हाला माहिती आहे की 25 लाख रुपयामध्ये आज 16,500 मतदान या घाटल्याच्या मतदारांनी दिलं, पण आम्हाला किती फंड देतात त्या नगरसेवकांना? 25 लाख रुपये, जे विरोधक बसलेत. परंतु भाजपचे नगरसेवक असतील, मिंदे गटाचे नगरसेवक असतील, 15 करोड 16 करोड, आता गोवंडी असणार, सुभाष नगर आहे, कॅम्प आहेत, 7 करोड 4 करोड. आणि आपण ज्यांना हिंदुत्व सरकार म्हणतो त्या हिंदुत्व सरकारने MIMच्या नगरसेवकांना 4-4 करोड निधी दिली आहे. हा कुठला हिंदुत्व सरकार मला माहीत नाही, परंतु भविष्यात नक्कीच विधानसभेमध्ये लोक ह्यांना उत्तरं देणार आहेत. आज जरी आम्हाला आमच्या नगरसेवकांना त्रास होत असेल, पण आम्ही सर्व शिवसैनिक आम्ही लोकांमध्ये सर्वांना सांगतच आहोत की फंडाची थोडासा कमी आहे. परंतु आमच्या नगरसेविका सन्माननीय पाटणकर वहिनी स्टँडिंग चेअरमॅनमध्ये सदस्य आहात, ते वारंवार पत्राच्या व्यवहारांनी सर्व कामाची माहिती तिथून ते देतात आणि भविष्यात चांगलं काम आम्ही नक्कीच करणार. आज तुम्ही बघितलं की अतिशय सुंदर काम वहिनीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि भविष्यातसुद्धा घाटल्यामध्ये 153मध्ये संपूर्ण जनतेने जे विश्वास दाखवलेला त्या विश्वासला नक्कीच पूर्ण ते उतरतील एवढा मला विश्वास. आणि मग शिवसेना शाखा क्रमांक 153 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे आणि शिवसैनिकांच्या वतीने आणि घाटल्याकरांच्या वतीने मी सन्माननीय आमच्या नगरसेवक वहिनी पाटणकर वहिनीचा आभार मानतो, अभिनंदन करतो की असंच काम तुम्ही पुढे करत राहा. 100% म्हणून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या अगोदरच उत्तर देऊन टाकलं की 25 लाख रुपये आणि कुठे 10 करोड रुपये, 2 करोड रुपये, 4 करोड रुपये. परंतु जे जनतांनी विश्वास दाखवलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या वहिनीवर आणि पाटणकर कुटुंबावर, नक्कीच पाटणकर साहेब
अनुभव त्यांचा खूप चांगला आहे आणि वहिनीला मदत ते करतातच. आम्ही सर्व शिवसैनिक वहिनीच्या मागे आहोत. नक्कीच जनतेला कुठेही कमी पडून आम्ही देणार नाही. जरी आमच्याकडे फंड असो नसो, पण लोकांचा विश्वास आणि नगरसेवकांचा सुद्धा विश्वास लोकांपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार. ताई आणि भाई आपल्या जे माजी नगरसेवक बेस्ट समिती अध्यक्ष अनिल भाऊ पाटणकर आणि आमच्या नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर हे सातत्याने काम करत आहे. तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी काही सुद्धा असून दे तरीही त्यांचं काम चालूच आहे. आज फंड कमी आहे तरी पण आज चांगलं. आता गेले 4 वर्ष तिकडे कोणी बघितलं पण नाही. करोनाच्या काळात तर पूर्ण इकडून लाईट वगैरे सगळंच गायब होतं. पण आज मीनाक्षीताईने या गोष्टीची दखल घेऊन आज आम्ही इकडे उद्घाटन केलेलं आहे, या कामाचा शुभारंभ केलेला आहे. आणि नक्कीच मीनाक्षीताई पाटणकर जनतेचा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. 16,500 मतदान झालेलं आहे इकडून. तर आज आमच्याकडे फंड कमी असला तरी पण आमच्याकडे माणसांची पॉवर चांगली आहे आणि आमच्या जे आहेत खरे शिवसैनिक त्यांची पॉवर चांगली आहे. आणि येत्या विधानसभेत आम्ही दाखवून देऊ की खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे शिवसैनिक आहेत ते कट्टर आहेत आणि ते कुणाच्या पैशाला जुमावणारे नाही आहेत. आम्ही निष्ठेने काम करत आहोत आणि आम्ही लोकांनाही असंच सांगू, जनता त्याला जागा दाखव. जनता तर दाखवणारच त्यांना जागा. आणि आम्ही लोकांनाही आवाहन करतोय की भूलथापांना बळी पडू नका. आज आपल्याला चांगल्या एज्युकेटेड नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर या लाभलेल्या आहेत आणि अनिलभाई पाटणकर त्यांना चांगली मदत करत आहेत. प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. तर चांगलंच काम करतील अशी आशा आहे आणि जनतेचा विश्वास असल्यामुळे आज पाटणकर साहेब आणि मीनाक्षीताई पाटणकर त्यांचं पूर्ण कुटुंब